आपण सध्या पैठण तालुक्यातील खातगाव या गावामध्ये आहोत, म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. या खातगाव गावामध्ये तुरीच्या एका वाणानं अर्थक्रांती केलेली आहे. जवळपास 500 ते 600 एकर तुरीची लागवड या गावामध्ये आहे. ती वाण म्हणजे गोदावरी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचा हा गोदावरी वाण आहे. आणि या गोदावरी वाणामुळं या शेतकऱ्याचं कसं भलं झालेलं आहे, त्यांच्या खिशामध्ये कसा पैसा येणार आहे, त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हे दोघं भाऊ आहेत आणि या दोन भावामध्ये 25 एकरवर गोदावरी तूर त्यांनी एकर लावलेली आहे. 25 एकर. सर्वात जास्त गोदावरीचं क्षेत्र असलेल्या या गावामधले हे शेतकरी आहेत, दोघं सख्खे. तुम्हाला काय वाटतं गोदावरी वाणाविषयी? या वाणाविषयी सांगायचं म्हटलं तर अतिरिक्त झालेला पाऊस. यावर्षी जास्त पाऊस होता. हो, जास्त पाऊस होता. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस झाला होता. तर जसे दुसरी वाहन उबळतीत होती, या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की किती पाऊस झाला तर तग धरती, म्हणजे मर येत नाही. मर येत नाही, मर नाही, वांज नाही, वाज पण नाही, वांज पण नाही. म्हणजे दोन्ही रोगाला ही प्रतिकार करणार आहे. म्हणजे फार चांगलं. तुमच्याकडे ते जुन्या व्हरायटी होत्या लोकल स्थानिक खडका बिडका, ते सगळे शेतात बसायचे. आमची एकदम काळीची जमीन आहे. 40-40, 50-50 फुटापर्यंत मुरुम आहे. बर. आणि अशा जमिनीमध्ये एवढा जर अतिरिक्त पाऊस झाला तर सगळे प्लॉट तुरीचे वाळायचे. तर यावेळेस आता एकही झाड तुम्ही आलेले एकही झाड वाळलेलं नाही. एकही झाड वाळलेलं नाही. याच्या अगोदर तुम्ही 711 बीडे 711 लावत होते. याच्या अगोदर म्हणजे मागच्या वर्षी पण आमच्याकडे गोदावरी होती. 2 वर्षा अगोदर 711 प्रेफर बीडे 711 म्हणजे ती कोरडवाहू होती आणि बागायती. आणि या वाहनासाठी 15 दिवस ते 20 दिवस ही वाहन लेट आहे. आणि याला हमखास एक पाणी कमीत कमी लागतं. एक पाणी लागतं. म्हणजे बागायती बागायती त्यामुळे. वाहन आणि जमीन मध्यम ते भारी जमीनच. पण बीडे 711 ही हलकी जमीन असली तरी येतं ना, आणि कमी पाण्यामध्ये येते, पुन्हा कमी दिवसामध्ये येते. तो पण फायदा आहे. तो पण फायदा आहे. ज्या लोकांकडे, ज्या शेतकऱ्यांकडे हलकी जमीन आहे आणि पाण्याची शाश्वती नाही एक पाणी देण्याची, त्यांनी 711 वापरा. बीडे 711. आणि त्यांना एखादं दुसरं पाणी द्यायची गोदावरीच निवडायला पाहिजे. फक्त मध्यम आणि भारी जमीन. फक्त लेट आहे थोडी. फक्त 15 दिवस लेट आहे, पण 15-20% उत्पन्न पण जास्त आहे बीडे 711 पेक्षा. म्हणजे मागच्या वेळेस आम्हाला 711 7 ते 10 पर्यंत होतो आम्ही. तर यावेळेस आम्हाला वाटतं की 12 एकरी 12-13 किती पैसे होतील? 8,000 हमी भाव जरी पकडला आम्ही तरी आम्हाला जवळजवळ 1 लाख रुपयापर्यंत आम्ही उत्पन्न. पुरी बागायती म्हणजे क्षेत्र कमी होतं, पण आता तुमच्याकडे पाईपलाईन वाढल्या, म्हणजे बागायत क्षेत्र वाढलंय तुमचं. मग हे तर तुम्ही सगळे ऊसवाले शेतकरी दिसतायत का? नाही, अगोदर होतो म्हणजे आम्ही अगोदर आमच्याकडे ऊस पण आहे, काही मोसंबी पण आहे. पण आम्ही काय विचार केला की एवढं क्षेत्र आहे, याला मागचे 2 वर्षापूर्वी आमची खूप हाल झाली ऊस जाण्यासाठी. 265 जी व्हरायटी लावली होती आमची, अक्षरशः इथं मे पर्यंत ऊस गेले नव्हते. त्यामुळे आम्ही विचार केला की आता तूर निवडू आणि मग तुरीचं उत्पन्न घेतलं. पण आता ह्याचा बेवड पण चांगला होता, सगळं पालच पडला सगळं. एकदम पालक किती पडला त्याचा? पुन्हा एक लेबरचा खर्च अजिबात नाही ना याला लेबरचा खर्च अजिबात नाही ना. मजुरी कशी? म्हणजे याला मजूरच लागत नाही, फक्त तणनाशक मारलेलं. किती दिवसांनी मारलं होतं? 21 दिवसांनी. लागवड कधीची? लागवड ही 7 जूनची. 7 जूनची म्हणजे प्रॉपर झाली होती. आणि तणनाशक मारल्यानंतर पुन्हा काय मेहनत केली का? वखर मारलं फक्त, बैल वखरपाळी. म्हणजे तसा मेहनतीचा खर्च जास्त नाही. आता फक्त कापणी कशी करणार आहेत? आता काही प्लॉट हार्वेस्टर काढणार आहे आणि जे झाडामध्ये ते मजुराकडून काढणार. मजूर म्हणजे मोसमी मध्ये जे आहेत मजुराकडून, बाकी हार्वेस्टर. हार्वेस्टरचे काय भाव काय सध्या? 2700 पर्यंत सांगते रे. 2700 एकर परवडतंय का? मग ते परवडतं, फक्त त्यात प्रॉब्लेम असा आहे की त्यात थोडासा हिरवा दाणा येतो. येतो ना मग. आणि मग भावामध्ये पण 200-300 रुपये क्विंटल. नाही, तुम्हाला तो निवडून घ्यावा लागेल. तो पर्याय नाही. आता मजुरात म्हणलं तर तुम्हाला काढायचं म्हणलं किती घेतील मजूर? नाही, मजुरा शक्य नाही साहेब, मजुरा शक्यच नाही. आणि त्याचा पाला अक्षरशः सगळं भूस वगैरे सगळं जमिनीतच राहतं. बर, तुम्हाला पाण्याची गरज नाही का भुसाची वगैरे? नाही, मग तेवढं मजुराकडून काढणार. आमच्याकडे जेवढे जनावर आहे ना तेवढे मजुराकडून काढणार. बाकी मग त्याचं खत आहे. आता तुमची ही जमीन भारी जमीन आहे. मोठे शेतकरी आहेत. ही तुरीची लागवड तुम्ही काय पेरणी करून गेलेली का? पण रोहित पेरणी यंत्र BBF ना केलेली BBF चा वापर केलेला आहे. त्यामुळे थोडं ताट दिसतंय थोडं. आता किती एकर आणि कोणता वाण आहे? 25 एकर तूर, पूर्ण गोदावरी. आणि अंतर काय? 3 प्रकारचे अंतर आहे. काही ठिकाणी 8 फुटावर आहे, काही ठिकाणी ओळ पद्धत, जोड ओळ पद्धत 3 फुटावर, आणि काही ठिकाणी 6 फुटावर ओळ पद्धत अशी केलेली. आता ती 8 फुटावरली तुमची सिंगल रो आहे, एक ओळ लावलेली. दुसरी पद्धत कोणती? एक 3 फुटावर ओळ पद्धत लावलेली. आणि मधला गॅप किती? मधला 15 फुटाचा गॅप आहे. 15 फुटाचा आहे. हो, 15. तिसरा प्रकार? तिसरा प्रकार एक 6 फुटावरचा. कोणती बरी वाटली तुम्हाला? मला
सगळे म्हणजे मला तर असं वाटतच नाही कोणती चांगली, सगळ्याच चांगल्या वाटू राहिल्या. गोदावरी किती वर्षापासून घेत आहे? मी माझं पहिलंच वर्ष आहे गोदावरी. पहिलेच वर्षी. हो. आणि BDN 711 ती खूप 3-4 वर्षे घेतलेले सलग पीक ते. सलग पीक घेतले. हो मला आता सांगा, BDN 711 हा कोरडवाहू चव्हाण आहे हो हा? हो आणि हा जो गोदावरी आहे तो बागायतीसाठी आहे. बरोबर. दोन्हीचे दाणे पांढरे आहेत. हो हा? हो. तर BDN 711 चे तुम्हाला एकरी काय ॲव्हरेज बसलं होतं? BDN 711चं 7 ते 8 क्विंटल पर्यंत मला ॲव्हरेज बसत होतं. बरं. कारण माझे क्षेत्र जास्त असल्यामुळं हा, हा. नियोजनात हा थोडंफार नियोजन हे होत होतं. हा. पण ह्यावेळेस नियोजन कटिबद्ध केलं होतं मी. बरं बरं याला एक ड्रिचिंग पण केली होती साहेब मी. बरं. आता काय अपेक्षित तुम्हाला उत्पन्न? मला कमीत कमी 10 क्विंटलची अपेक्षा आहे याला. नाही, तुम्ही जर ही पाहिले हा. शेंगा पाहिल्या तुम्ही हा. तर निश्चित हे जे सांगतायत 10 क्विंटलपेक्षा कमी होणारच नाही. 10 क्विंटल पूर हे तुमची निघणार. समजा 8,000 भावाला हो. किती झाले पैसे? 8 मला वाटलं म्हणजे 80,000 झाले. हो 80,000. म्हणजे एकरी 10 क्विंटल निघाला तुमचं आणि 8चा जरी भाव कमीत कमी भेटला 80,000. म्हणजे तुम्हाला ऊसापेक्षाही जास्त आहे ना. नफा देणार का काही हो, आहे. ऊसापेक्षा. हो, बरोबर. आणि हे तुम्ही मोसंबी मध्ये लावले काही? हो मोसंबी, इथं मोसंबी हा. एवढे 3 एकर मध्ये मोसंबी मध्ये केलेले आणि बाकीचं सलग आहे. सलग केलेले. ही गोदावरी वाहनाविषयी काय शेतकऱ्याचं मत काय तुमच्या गावात? माझ्यापेक्षा बी ज्या लोकांकडे कमी क्षेत्र हा. आहे 2-3 एकर वाली, हा. माझ्यापेक्षा बी प्लॉट त्यांचे चांगले एकदम भारी प्लॉट. आपण ते पण पाहू ना. हो हा? त्यांचे प्लॉट पण भारी. हा. माझ्याकडे जास्त असल्यामुळे थोडंफार नियोजनात हे होऊ हा. शकतं. पण नंबर 1 तूर आहे सर. ह्याच्यामध्ये कीड आणि रोगाचा पण प्रश्न येत असतो. तर तुम्ही काय फवारण्या वगैरे घेतल्या होत्या? हो 3 फवारण्या झाल्या पूर्ण पीक हातात येईपर्यंत. कोणत्या कधी झाल्या? सुरुवातीला आम्ही काय केलं, उगवणीच्या नंतर 40 ते 45 दिवसांना क्लोरोपायरिफॉस हा. 22-3 हा. आणि त्यावेळेस 19 घेतलं होतं. बर. त्याची एक फवारणी घेतली. हा. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस गुंडी अवस्था असते हा पिकाची, सगळ्यात प्रॉपर स्टेजला हा. फवारणी होती. तर त्या गुंडी अवस्थेत आम्ही 1261 हा. आणि इमॅमॅक्टिन बेन्झोइट घेतलं होतं. बर. आणि त्यात पण एक बुरशीनाशक घेतलं होतं. बर. साफ. हो. बर. तो स्प्रे झाल्याच्या नंतर आम्ही नंतर वादी अवस्था आली. हा. त्या वादी अवस्थेत आम्ही कोराजन हा. आणि एक बुरशीनाशक आणि हा. 05234 बर. असं कॉम्बिनेशनचा स्प्रे घेतला बर. होता. आता याच्यात माणूस जात हा. नव्हता. आम्ही पहिला स्प्रे माणसानी केला, हा. दुसरा स्प्रे माणसानीच केला आणि तिसरा स्प्रे ड्रोन केला. 25 एकर पैकी एक 4 एकरची कटिंग केलेली नाही हा. आहे. पण जिथं कटिंग केली हा. त्याच्यापेक्षा ही मला ही शेंडे खुंडे. हो शेंडे खुलडेली तिच्यापेक्षा ही तूर चांगली वाटते मला. शेंडा खुडल्यापेक्षा ही हो, चांगली वाटते. हो फक्त 1261 घेतलं होतं मी. आता आपण याच्या दुसऱ्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत. आपण खाली जरा पाहू ही जमीन कशी आहे तुमची. ही एकदम हलकी जमीन आहे. त्यात त्या चुनखडी पण- चुनखड्याचं प्रमाण बी हा. भरपूर प्रमाणात हा. आहे आणि मुरमाड जमीन आहे. बर. आणि हे तुमचं पाठीमागं हे दिसतंय डाळिंब दिसतंय हो, लागवड. डाळिंब लागवड. आता इथली लागवड पद्धत कशी आहे? दाखवा जरा थोडं. साहेब ही लागवड आहे का ओळ पद्धत आहे ही. दाखवा मध्ये जाऊन. 3 फुटावरती लागवड केलेली हिची. हा. 3 फुटावरती लागवड केलेली हा. ओळ पद्धत पेरलेली. 2 वेळेमध्ये 3 फूट आहे. 2 हो हा. हो. आणि अलीकडे किती सोड, पलीकडे किती आणि सोड? हे पूर्ण अंतर आहे 15 फूट आहे. मतलब म्हणजे म्हणजे हे 8 फूट अंतर सोडलेले. हा? या डाळिंबचं आणि याचं 8 हा. आणि त्या तासाचं पुन्हा 8 म्हणजे हे जवळपास 16 फूट अंतर ह्या तासाचं आणि त्या तासाचं आहे. बर बर. आता हे एवढी हलकी जमीन आहे तुमची, हो तरी तुमची गोदावरीच वाला हो गोदावरी हा? टोटल गोदावरी. मोठा स्पेस असून सुद्धा दोन्ही म्हणजे मिळून येते हो स्पेस. हो हो. किती ह्याच्यामध्ये किती तुम्हाला अपेक्षित आहे उत्पादन? 9 क्विंटलचं अपेक्षित आहे उत्पन्न. फक्त आता हलक्या जमिनीमध्ये आपण गोदावरी रिकमेंड करत नाही, म्हणजे लागवड करू नका म्हणून सांगतो. हो तरी तुम्ही केलेली हो. तरी तुम्हाला 9 क्विंटल होईल. हो होईल. मग ह्याला काय पाणी सोय आहे का ह्याला? हो हिला ड्रिप केलेलं होतं. हा. पाणी ठिबकनं दिलेलं होतं. किती द्या दिले ते? हिला एक 4-5 वेळेस ड्रिपनं पाणी दिलेलं होतं आम्ही. बर. म्हणजे पूर्ण जागा मिळून गेली. पूर्ण जागा मिळाली सगळी. हा. किती म्हणले? 2 ह्याच्यामधलं अंतर किती म्हणले? हे 16 फूट अंतर आहे. 16 2 फूट. तासाचं अंतर 16 फुटामध्ये मिळालेली.